हॅलो फ्रेंड, सासबू किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी ह्या गव्हाची उसळ करून दाखवते खायला. हे बघा, हे गहू एक दिवस एक रात्री भिजवले होते. चांगले भिजलेत बरं का. हो का, दूध निघते आतून. हो का, छान भिजलेत. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मीठ टाकले आणि हे कुकरमध्ये शिजायला ठेवते. ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकावं लागतं शिजायला ठेवताना, म्हणजे चांगले शिजून मोकळं होतं. आणि ह्याला सोडा लावावा लागतं थोडा. आता हे मी शिजायला ठेवते, ह्याच्याबरोबर शिजायला ठेवते. हे ह्याच्यावर ठेवते आणि शिजायला ठेवते. लोक ह्या पालकाच्या वड्या अशा तयार झाल्या. लोक असे तुकडे केले. आता ह्याला तळून घ्यायचे. आता हे तेल गरम ठेवले, थोडंसं तेल गरम ठेवले. वड्या थोड्याच आहेत ना, म्हणून थोडंसं तेल गरम ठेवलं. हो का, टाकल्या का तळते चांगलं. आता ह्याला चांगलं तळून घ्यायचं. लाल होतात चांगलं, डीप फ्राय करायचं चांगलं. जास्त तेल नाही टाकायचं, छान होत्या त्या. ह्याच्यामध्ये मी तेल टाकले, सोडा टाकायचे विसरले, तरी सुद्धा त्या खुसखुशीत होत्यात. आणि तुम्हाला जर सोडा टाकायचा असला तर थोडा सोडा टाकू शकता ह्याच्यामध्ये. हे का चांगल्या तळल्या. आता ह्याच्यामध्ये काढून ठेवते मी. तेल नितरून खाली जाते सगळं. खूप टेस्टी लागतात बरं का. ह्याला फोडणी द्यायची. आता काय करायचं, थोडं तेल टाकायचं, थोडे तेल टाकायचं, जिरे आणि मोहरी टाकायची. अगोदर मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायची. जिरे जळत असतात. आणि परत त्याच्यामध्ये थोडे पांढरे तीळ टाकायचे. इतकं छान होतंय ना. तसं सुद्धा केलं तर, तुम्ही नुसतं फोडणी जरी दिलं तर खूप छान होतं. हे मी आज तळून दाखवले. ह्याचे भजे सुद्धा तुम्हाला करून दाखवते बरं. एका दिवशी मोठा पान तसाच भज्याला वापरायचा. खुसखुशीत छान, खूप टेस्टी लागते बरं काय. आणि लेकरांना तर अशी आवडती नाही. ह्याच्यामध्ये थोडं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायचे, पांढरे तीळ टाकायचे आणि फोडणी द्यायचं. हलवायचं त्याला 5-6 इकडून इकडे. चांगले तीळ चिटकले की काढून टाकायच्या. ते पण खूप छान होतं. त्या पण मी तुम्हाला एका दिवशी दाखवून, आणि पानाचा भजा पण मी एका दिवशी करून दाखवून तुम्हाला. आणि गॅस मोठा करायचा का, तर गॅस जर तुम्ही लहान जास्त केला तर ह्या वड्या तेल पेटतात बरं का. मग तेल पिलं की वडी चांगली लागत नाही. गॅस मोठा केलाय चांगला. आणि तेल जास्त लागत नाही ह्याला, कमी तेल लागते. पालकाचा भजा सुद्धा खूप कुरकुरीत आणि खूप छान होते. पण ते जेवायला बसल्याबरोबर तळावं लागते. तळून ठेवल्यानंतर ते मऊ पडतंय. मऊ पडला की त्याला तेल धरलेलं दिसतं आणि खोकला लागतंय. आता हो, छान झालं तळून. 2-3 माणसं खाणार असल्यावर जास्त लागत नाही ना, म्हणून थोड्या केल्या. कुकरमध्ये भाताच्या डब्याबरोबर शिजवायला ठेवून 3 शिट्ट्या घेतल्या. ह्याच्यात पाणी टाकायचं नाही, तसंच एका ताटलीमध्ये डब्याच्या वरी ठेवायचं. पाणी बिलकुल टाकायचं नाही. असं ताटलीमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये ताटलीमध्ये ठेवून डब्यावर ठेवायचं. तुम्हाला जर ह्याच्यात कांदा लसणाची फोडणी बी द्यायची तर तुम्ही कांदा लसणाची सुद्धा फोडणी ह्याला देऊ शकता बरं का. कांदा तळायचा, त्याच्यामध्ये ही टाकायचे जिरे, पांढरे तीळ, मोहरी टाकून ह्याच्यामध्ये ती टाकून द्यायचे आणि फोडणी टाकायचं. कांदा, लसूण, अद्रक पूर्ण टाकू शकता तुम्ही बरं का.
खुसखुशी छान झाली. हे 3 प्रकारनं होती. एकदा एक पांढरे तीळ टाकून फोडणी दिली तरी होती, आणि तुम्ही कांदा लसूण टाकून परत फोडणी दिली तरी होती. जसं करायचं तसं होतं. हे मी सादर केले आज. माझी जर पालक वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी पालक वडीची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. आता हे बघा, गव्हाच्या घुगऱ्या शिजून छान झाल्या बरं का. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि मीठ टाकलं, थोडं तेल टाकलं. आता मी काय करणार आहे, कांदा भाजून घेणार आहे, त्याची पेस्ट करणार आहे थोड्या कांद्याची. हो का. त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकत नाही बरं का, पेस्ट करायची असल्यावर. जिरे मोहरी टाकली की पेस्ट चांगली लागत नाही. आता हे का, कांदा लसूण बरोबरच टाकलाय. 3 लसणाच्या पाकळ्या होत्या मोठ्या. आता हे चांगलं भाजून घेते चांगलं. ह्याच्यात थोडं मीठ टाकते, का तर उसळीमध्ये मीठ टाकलं म्हणून जास्त होईल, म्हणून शक्यता मी मीठ टाकायचे कमीच आहे बरं का. उसळीमध्ये जास्त झालं मीठ तर चांगली लागणार नाही. आणि ह्याची पेस्ट न करता असं बी तुम्ही फोडणी दिली तरी जमते बरं का. हे कांदे वगैरे छान भाजले बरं का. कांदे छान भाजले तर बारीक करते. त्याच्यामध्ये हळद टाकते, थोडीशी हळद, किंचित हळद टाकते, किंचित काळा मसाला टाकते, थोडे लाल तिखट टाकते, आणि ही धने जिरे पावडर टाकते. ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता मी पेस्ट करणार नाही कांद्याची, तसाच कांदा टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते. पाणी उकळते ना, ते शिजवलेलंच पाणी आहे म्हणून लाल आहे बरं का. घोगऱ्या शिजवलेलं पाणी. मसाल्याच्या खमंग तिखट खुकऱ्या करून जेवणाला भाजीला. चांगल्या शिजत्यात. आता थोडं पाणी टाकते आणखी घ्यायला. नाही, पाणी टाकलं तर बास होतं एवढं पाणी, भरपूर पाणी झालं. थोड्या घुगड्या मिक्सरमधून काढते आणि परत ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे रस्सा चांगला होतो. आता शिजायला आता हे बघा, मिक्सरमधून काढून ह्याच्यामध्ये टाकले. बघा रस्सा छान झाला आहे. सरबरीच झालेली आहे, जास्त रस्सा केलेला नाही. आणि खूप पौष्टिक असते बरं का हे खाऊ. 2 दिवस लागते. नाही जर भिजवले तर शिजत नाही. ती 2 दिवस भिजवावं लागते आणि रोज पाणी बदलावं लागते, नाहीतर वास येते बरं का. चालेल. हे बघा, अशी करावी लागते. हे मिक्सरमधून थोडी घुगरी काढून ह्याच्यामध्ये टाकली. आणि घुगरी भिजवून ठेवल्याशिवाय शिजत नाही बरं का. 2 दिवस भिजवून ठेवावी लागते. आणि कांद्याची लसणाची फोडणी दिली, आले टाकले तर कोथिंबीर टाकली, लाल मिरची, काळा मसाला, मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं थोडं कूट टाकले. आता हे शिजली बरं का चांगलं. हो का, छान सरभरीत झालेली आहे. पण मिक्सरमधून काढा बरं का. मिक्सरमधून काढल्यानंतरच ती घुगरी चांगली ही होती, नाहीतर खूप टसटस दिसती. माझी जर गव्हाच्या घुगरीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी भाजी कशी वाटली. धन्यवाद.